प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, सलाम. धन्यवाद देऊ पुन्हा एकदा. आज एक सुंदरशी वेळ आपल्याला ख्रिस्तामध्ये दिली आणि पुन्हा एकदा आपण त्याची देवाची स्तुती, त्याचं वचन ऐकण्याकरता एकत्र आहोत. हे आपण त्याच्या वचनाकडे, त्याच्या स्तुतीकडे वळूया. एक दोन गीते प्रभूला सादर करू, वचन ऐकू आणि सर्व गौरव ख्रिस्तामध्ये देवाला देऊया. स्तोत्रसंहिता 136 यातलं 13 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 136 यातलं 13 वचन काय म्हणतं पहा. ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. होय, ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, कोणाचे? उपकार स्मरण, त्या देवाचे ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया सनातन आहे. त्या सनातन पित्याची ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा एकदा स्तुती करू. त्याने समुद्र दुभागून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. तसंच तो आपल्यालाही अनेक संकटातून, अनेक अडचणीतून तो बाहेर काढेल. आपला विश्वास आहे. आणि तो विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आपल्या ठाई ठेवणार आहे, त्या आपल्या ठाई राखणार आहे. ख्रिस्तामध्ये बना. तो विश्वास आपल्या ठाई राखणार आहे असे बना. या आपण एक प्रार्थना करूया आणि नंतर आपण प्रभूच्या वचनाकडे, स्तुतीकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पित्या, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली त्याबद्दल धन्यवाद. काल रात्रीपासून आज दिवसभरच्या चुका कळत नकळत झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. होय, ज्याने आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. रिक्त पात्र असं जीवन ख्रिस्तामध्ये तू आमचं बनव. आज या संध्याकाळी, या सुंदरच्या समयी ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये आत्मिक बोध ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये तू दे. होय, जिथं प्रार्थना चालू असतील ते प्रार्थनेमध्ये अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालव. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्यांनी आपणास सुंदरशी वेळ, संध्या दिली. आणि होय, त्याने आपणास संध्या दिली त्याबद्दल त्याचे धन्यवाद करू, स्तुती करू की त्याने या सर्व वाईट प्रसंगातून, या सर्व गोष्टीतून आपणास एक दिवस दाखवला, त्याच्या प्रीतीत राखलं. त्याकरता आपण आनंद उल्हास करू, त्याची स्तुती करू. कारण की हा दिवस दाखवणं, राखणं, पाहणं ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे. ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे. होय, ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे की त्याने आपणास राखलं. आणि राखलं आहे तर आपणही आपल्या जीवनी त्याचं वचन राखूया, त्याची स्तुती करूया. आपल्या नेहमी जीवनी त्याचा आनंद, त्याचा हर्ष सार्वकालिक जीवनाचा असलेले आपण बनूया. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो.
माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो. प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. होय, स्तोत्रसंहिता फर्स्ट थेसली यामध्ये वचन सांगतं की पहा, आपले आत्मे आपण त्या ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत असलेले असले पाहिजेत. या जगामध्ये सर्व संकट आहे, सर्व निंदा आहे, क्लेश आहे, पण सार्वकालिक जीवनाची शांती आनंद त्या ख्रिस्तामध्ये आहे. आणि आपण जिकडे जाणार आहोत तिकडे पाहणारे आपण असलो पाहिजे. जे पृथ्वीवरचं गृह रूप मंडप मोडलं जाणार आहे आणि जे सार्वकालिक जीवनाचं अनंतकालीन गृह जे हाताने न बांधलेलं असं आहे ते आपल्याला मिळवायचं आहे. तर आपण या जगामध्ये राहत असताना या जगाशी समरूप रम्मान असे नाही तर कणत असलेले यासाठी की ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र आपल्याला मिळावं. प्रेज द लॉर्ड. हा तो छंद आहे, ही ती भूक आहे, ही ती तहान आहे जशी ती ख्रिस्ताठाई होती. ख्रिस्ताला देवाची आज्ञा पूर्ण करायची होती. त्याचं आज्ञापालन वधस्तंभावर पूर्ण करायचं होतं. त्याला देवाचं गौरव करायचं होतं. आज आपल्या कृतीने, आपल्या बसण्याने, आपल्या उठण्याने, आपल्या बोलण्याने काय स्वर्गीय पित्याचं ख्रिस्तामध्ये गौरव करणारे आपण आहोत काय? ज्यासाठी आपल्याला या जगामध्ये कृपेवर कृपा करून ठेवलेलं आहे, यासाठी कोणाचा नाश होऊ नये तर प्रत्येकाने ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं तयार व्हावं याकरता ठेवलेलं आहे. तर ती तयारी आपण करणारे आहोत काय? वधू तयार आहे काय? वर येईल त्याचा काळ जवळ येत चालला आहे. पण वधूने वराला पसंत पडावं असं तयार होणं गरजेचं आहे. कलस्यातले मेंबर ही त्याची वधू आहे. होय, आपण त्याची वधू म्हणून ख्रिस्तामध्ये तयार होत असलेले असे आहोत काय? काय आपल्याला तो छंद ख्रिस्तामध्ये आहे काय? त्याची भूक तहान त्याच्या राज्याची, त्याच्या धार्मिकतेची लागलेली अशी आहे काय? ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती दान. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जान. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद.
ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्ते मारिले मरण, केले माझे संरक्षण. ख्रिस्त मारिले मरण, केले माझे संरक्षण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव, तिजवरी माझा भाव. अविनाशी ख्रिस्त नाव, तिजवरी माझा भाव. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद. दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. होय, नेहमी ख्रिस्त पदाचा छंद आपला आनंद असला पाहिजे. संकटात निंदेत राहणं हे सुद्धा आपल्या ठाई आनंद असं असलं पाहिजे. आनंद म्हणजे तो या जगाचा नाही, तर त्याच्या सार्वकालिक जीवनाचा. जो ख्रिस्ताठाई होता, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला. होय, त्याच्या गालात वाजवण्यात आलं, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याच्या पेहऱ्यावर चिट्ट्या टाकण्यात आल्या. पण या सर्व गोष्टी होत असताना त्याला काय आनंद होता? पहा, फर्स्ट मध्ये एक वचन आहे की पहा, त्याच्यासमोर जो आनंद ठेवला होता त्यासाठी त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. प्रेज द लॉर्ड. काय आपली ठाई ही चित्तवृत्ती आहे काय? देवाचं वचन पाळण्याकरता ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. होय, ख्रिस्त जे पद, त्याची चित्तवृत्ती आपल्या ठाई राहावी, आपण त्यासारखं बनावं म्हणून देवाचं वचन प्रथम पाळणारे असे आहोत का? किती निंदा होत असताना, किती छळ होत असताना, पवित्र आत्म्यामध्ये तो त्याची फळं आपल्या जीवनातून गाजवणारे, इतरांच्या जीवनामध्ये मुळावलेले असे आपण आहोत का? परमेश्वराने आपल्याला का ठेवलं आहे? एक विचारा प्रश्न. आपल्या स्वतःच्या विश्वासाला विचारा. आपल्या स्वतःच्या विश्वासाची प्रतीती पहा. आपल्याला त्यांनी का ठेवलेलं आहे अजून? पहा, पेत्राच्या पत्रामध्ये सांगितले, पहा, विलंब विलंब कशाला म्हणतात? यासाठी की प्रभू विलंब यासाठी लावत आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आणि ख्रिस्ताने अनितिमान न्यायाधीशाचा जो दाखला दिला, त्यामध्ये ख्रिस्त म्हणतो, काय मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर आला तर त्याला विश्वास सापडेल काय? तो दिवस प्रभूचा चोरासारखा येईल. आणि जर ख्रिस्त आला, आज आला, उद्या आला, काय आपण विश्वासात सापडू का? बघा, स्वतःला एक प्रश्न विचारू. आपण म्हणतो ये प्रभू, आत्मा म्हणतो ये, वधू म्हणती ये, प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात सांगितले. पण आपण त्यानुसार ख्रिस्त चित्तवृत्तीमध्ये ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद असे आपण आज आहोत काय? आणि आपण तसे सापडलो पाहिजे. आपण तसे सापडलो पाहिजे. कसे? जसे ख्रिस्ताला हवे तसे. जसे ख्रिस्ताला हवे तसे जर सापडलो तर आपल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. तो असाच होणार नाही. जर आपण ख्रिस्ताला हवे तसे सापडलो तर आपल्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. जे धार्मिकता दाखवण्याकरता धार्मिकता करतात त्यांचा नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणणाराचा तुझ्या नावाने भूते घालेल, तुझ्या नावाने संदेश सांगितला. अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझपासून निघून जा, माझून पडून निघून जा. जे माझ्या बापाच्या इच्छेने वर्ततात त्यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. बोलवलेले बहुत आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. याकरता आपण जर ख्रिस्ताला ओळखत आहोत, त्याच्या विश्वासात राहत आहोत, तर पहिल्यांदा पाचारण आणि निवडणूक ओळखा आपल्या जीवनातले. का बोलवलं? तू बोलाविले सेवा कराया,
प्रभू आलो आनंदे. होय, आनंदाने जा, ती निवड शोधा. का म्हणून मला ख्रिस्तामध्ये बोलवलेलं आहे, मी ख्रिस्तावर विश्वास का ठेवत आहे, त्याची वाणी ऐकू येत आहे काय, काय त्याच्या वचनाने मी चाललेला आहे काय, रोज तुम्ही ख्रिस्त माझ्या जीवनात राखत आहे काय. धन्यवाद द्यायला शिका. तो देवाला धन्यवाद आहे. यशामध्ये सांगितलं पहा, उपास, खरा उपास परमेश्वराला कसा हवा आहे. जे इष्ट, जे तुझ्या जीवाला इष्ट, ते तू जे भुकेल्यांना, दुःखी लोकांना, त्या लोकांना देशील. जे इष्ट, इष्ट म्हणजे काय, उत्तम. स्वतःला जे उत्तम असं वाटतं ते आपण इतरांना द्यावं. प्रेज द लॉर्ड. आणि हीच ते आज्ञा आहे, ते वचन आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशी इतरांवर करा. म्हणजे जे स्वतःला जसं जे इष्ट, चांगलं असं आपण निवडत असतो ते इतरांकरता करा. ख्रिस्ताने सुद्धा तेच केलं, तीच चित्तवृत्ती राखली. जे चांगलं, उत्तम ते आपणास दिलं. त्यांनी स्वतःचे प्राण दिले, पवित्र रक्त दिलं, आपला स्वतःचे प्राण ते वधस्तंभावर अर्पिले. त्यांनी स्वतःचं उत्तम ते उत्तम दिलं. मग आज आपण आपल्या जीवनातून देवाच्या गौरवाकरता उत्तम देत आहोत काय? आज आपण उत्तम राहत आहोत का? उत्तम बोलत आहोत का? उत्तम कृती करत आहोत का? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निरंतर प्रार्थनेत राहत आहोत का? आपल्या तोंडातून कुठल्या गोष्टी बाहेर पडतात? उत्तम कशात? पहा, हा कोणाचा न्याय करणं नाहीये. आपल्या मुखातून आपण काय काढत आहोत दिवसभर? देवाला संतोष देणारे शब्द आपल्या जीवनातून बाहेर पडत आहेत का? उत्तम ते द्यायला शिका. आणि उत्तम काय आहे? पहा, उत्तम दान, देणगी ही पित्यापासून उतरते, ती मिळवा. त्याला विचारा, निवडणूक, पाचारण आपल्याला का बोलवलेलं आहे, आपण ख्रिस्ताला का ओळखत आहोत, आपल्या जीवनात त्याची इच्छा काय आहे. तुमच्या दुःखांकडे, निंदाकडे, त्रासाकडे, अडखळणाकडे पाहू नका. त्याकडे पाहत बसाल तर अजून अडखळले जाल. देवाकडे पहा, ख्रिस्ताकडे पहा, त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे पहा. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळे करता, समय करता. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, अमित ब्रदर आहेत, मंगलताई आहेत, तसेच तू प्रार्थना करतो, हिवाळे कुटुंब आहे, जे अजून पाहतील, आमचे शेजारचे, घरातील, या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, तुझ्या वचनाद्वारे तू स्थिर कर. आणि ज्या परिस्थितीतून आज ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे चाललेले आहेत त्यांचा तू संभाळ कर.
त्यांच्या ठाई विश्वास, धीर, सामर्थ्य ख्रिस्तामध्ये तू घाल. ही प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या एक आत्मिक संदेशाकडे पुन्हा एकदा आपण ख्रिस्तामध्ये वळूया. मंगलताईंना नमस्ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंगलताई पाहत आहेत, त्यांनी नमस्ते पाठवलेला आहे, त्याबद्दल नमस्ते. ख्रिस्तामध्ये सलाम. आज पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे जाऊ आणि पुन्हा एकदा तो आत्मिक मन्ना आपल्या जीवनात घेऊ. एक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, ख्रिस्ती विश्वास म्हणून जगत असताना आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजे की आपल्याला या जगामध्ये खऱ्यापणाने ख्रिस्त राखत असताना अनेक अडचणी, अनेक त्रास, अनेक निंदा या होणार आहेत. पहा, आजूबाजूला अनेक ठिकाणी परिस्थिती बदलत आहे, निसर्गाची परिस्थिती बदलत आहे, अस्थिर असं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे. अनेक मनुष्यांचे जीवनात सुद्धा अस्थिर अशा गोष्टी होत आहेत. याकरता स्थिरतेच्या गोष्टी देणारा जो परमेश्वर ख्रिस्तामध्ये आहे त्याकडे पाहणारे बना. ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे नाही, त्या अस्थिरतेच्या गोष्टी आहेत. तर देव जो ख्रिस्तामध्ये स्थिर करतो त्याकडे मागणारे असे बना. पहा, तुमच्या जीवनामध्ये जरी कोणी अविचाराने, निंदेने किंवा तुमच्यासाठी अशी काही योजना वाईटाची बनवली असेल, तुम्ही चांगल्या मार्गाने धावत असाल, चालत असाल, तरी तुमच्यासाठी कोणीतरी वाईट पेरत असेल तर त्या गोष्टींकडे पाहणारे बनू नका. हेच ते ख्रिस्ताचे निवडलेले मेंढर आहेत की जे ख्रिस्ताच्या मार्गाने चाललेले आहेत. ते म्हणत बसणार नाहीत की पहा मला यांनी अडखळण केलं, याला दोष देतील, निंदेबद्दल निंदा करतील, असे ते नसतील. ते ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये बदलणारे असतील. कारण की देवाचं वचन सांगतं, पहा तुम्ही माझे वाईट करण्याचे योजले, पण देवाची योजना भल्याची होती. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात अशा अनेक गोष्टी कोणीतरी योजल्या असतील त्या दुष्टाने, वाईट व्हावं, तुमचं मार्ग बदलावेत, तुमचं नुकसान व्हावं, परंतु देवाची योजना तुमच्या आमच्या करता कशी आहे? ती भल्याची आहे. हा विश्वास आपल्या ठाई ठेवा. बरेच दिवस, अनेक दिवसापासून हे बोध प्रभू येशू मध्ये आपण ऐकत आहोत ऑनलाईन की अनेक वाईट प्रसंग आहेत, अनेक निंदा होत आहेत, त्रास होत. त्या गोष्टीकडे पाहणारे बनवू नका. एक उत्तम उदाहरण शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये आहे. मला आठवलं म्हणून सांगतो. ख्रिस्त मध्यरात्री आधी तो प्रेषितांना म्हणाला जा पुढे. तो अरण्यात गेला आणि मध्यरात्री समुद्रावरून चालत येऊ लागला आणि प्रेषितांना वाटलं हे भूत आहे, ते ओरडले, पण ख्रिस्त म्हणला भिवू नको, मी आहे. आणि जेव्हा तो येत होता तेव्हा पेत्राला यायची इच्छा अशी दिसली, तेव्हा म्हणलं तू ये. पेत्र त्याच्याकडे चालत निघाला. तो चाललाय 4 पावलं त्या पाण्यावर, पण नंतर बुडू लागला. कारण की त्याने त्या वादळाकडे पाहिलं आणि तो बुडू लागला. ख्रिस्ताने त्याला हात देऊन सावरलं. ख्रिस्ताने त्याला हात देऊन सावरलं आणि त्या वादळाच्या, बुडणाऱ्याच्या परिस्थितीतून पेत्राला सांभाळलं. होय, तुम्ही अजून ख्रिस्तावर विश्वास ठेवून सामर्थ्यात चालले ते असे आहेत. तारू किती संकटात असू द्या, तुमच्या तारूमध्ये जर ख्रिस्त सवारलेला आहे तर तुमचं तारू त्या पहिलं तीराला लागेल. नोहा याला देवाने वचनानुसार सांगितलं की तू तारू तयार कर, त्यात पहिला, दुसरा, तिसरा मजला तयार कर. पहा, या पृथ्वीचा मी पाण्याने नाश करणार आहे. आणि नोहाने देवाच्या वचनानुसार ते तारू बनवलं. आणि आजही तीच परिस्थिती आहे. शास्त्रात सांगितल्यानुसार अनेक ठिकाणी घटना घडत आहे. शेवटचे काळ आहे का आपल्याला ठाऊक नाही, पण आपण नेहमी ते तारू नोहा जसा बांधत होता तसं तुम्ही तुमचं तारू विश्वास रूपी ख्रिस्तामध्ये बांधणारे असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नोहाची त्या गोष्टींकडे लक्ष नव्हतं. देवाच्या वचनानुसार तो तारू बांधत होता. त्यात पहिला, दुसरा, तिसरा मजला त्याने तयार केला. आणि जेव्हा पाऊस आला, जेव्हा पावसाचे झरे फुटले, जेव्हा भूमिगत झरे फुटले आणि जेव्हा ते पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागली, तेव्हा नोहाचं कुटुंब आतमध्ये सुरक्षित होतं. होय, त्या दिवशी पण असंच होईल.
आपण पहा, ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत आपण जिवंत राहू न राहू, पण आपल्या जीवनाच्या विश्रांतीच्या समयापर्यंत आपण आपलं तारू त्या वचनाने ख्रिस्तामध्ये बांधणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक अडखळणं आहेत, होय, अनेक अडचणी आहेत, अनेक त्रास आहेत, अनेक सैतानाच्या कुयुक्त्या सुद्धा आहेत. पण या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला टिकायचं आहे, स्थिर राहायचं आहे आणि तो जीवनी मुकुटाकडे ख्रिस्त विश्वासू आपल्या जीवनात राखायचा आहे आणि ते जीवनी मुकुटाकडे धावणारे असं बनायचं आहे. तर या गोष्टींकडे पाहू नका तुमच्या जीवनात कोण वाईट पेरत आहे, कोण तुमचं वाईट करत आहे किंवा सैतान कुठल्या परीक्षा टाकत आहे, या गोष्टींकडे पाहणारे बनू नका. तर नेहमी त्या ख्रिस्ताच्या विश्वासात उभे राहा. ख्रिस्त म्हणालाय, पहा, जसं नोहाच्या काळी झालं तसंच मनुष्याचा पुत्र येईल त्या काळी होईल. म्हणजे काय होईल? लोक मग्न असतील लग्न करून घेण्यात, लग्न करून देण्यात, जगातल्या गोष्टीमध्ये रममान असतील. पण देवाच्या निवडलेल्या लोकांनी कशामध्ये रममान असावं? जसा नोहा तारू बांधत होता तसे तुमचं आत्मिक तारू पवित्र आत्म्याने बांधणारे तुम्ही असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या गोष्टींकडे, जगातल्या निंदेकडे, जगातल्या त्रासाकडे पाहणारे नाहीत, तर नेहमी ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आणि पवित्र आत्म्यामध्ये ते आत्मिक तारू बांधण्यात रममान असणारे, देवाच्या वचनामध्ये रममान असणारे असला पाहिजे. पहा, तुम्ही माझे वाईट करण्याचे योजले, पण देवाची योजना भल्याची होती. आज आपण हा संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत. या आपण त्या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये सर्वांना प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो ख्रिस्तामध्ये. जय ख्रिस्त. सलाम. पहा, तुम्ही माझे वाईट करण्याचे योजले, परंतु देवाची योजना भल्याची होती. योहान कृतशुवर्तमान 16वा अध्याय यातलं 32 आणि 33 वचन काय म्हणतं पहा. योहान 16वा अध्याय, योहान कृतशुवर्तमान याचा 16वा अध्यायामध्ये ख्रिस्ताने सांगितलेला एक आत्मिक बोध वचन इथं नमूद आहे. योहान 16, 32 आणि 33 काय सांगतं पहा. सॉरी, पहा, अशी घटका येते. कशी घटका येते? घटका म्हणजे काय? वेळ. पहा, अशी घटका येते, किंबहुना आली आहे, की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी पण मी एकटा नाही, कारण पिता माझबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त हे वचन अजून एक ठिकाणी म्हणलेलं आहे. योहानाच्या सुरुवातीच्या शुभवर्तनामध्ये ते नमूद आहे. पहा, मी एकटा नाहीये, तो पिता मजबूर आहे, कारण की त्याला आवडते ते सदा सर्वदा करतो, मी करतो. जेव्हा आपण स्वर्गीय पिता ख्रिस्त याच्यामध्ये जो नवा करार दिलेला आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याच्या वचनाने जगणारे असतो, त्याला संतोष देणारे जर आपण राहतो आपल्या जीवनामध्ये, पित्याला संतोष देणारे, ख्रिस्ताला संतोष देणारे, तर पहा, कितीही संकट येऊ द्या, कितीही तुम्ही एकटे पडा, पण पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुमच्या वस्तीस असतील. ख्रिस्त इथं म्हणतो, पहा, हे लिहिलेलं होतं एचकल मध्ये. पहा, अशी घटका येते, किंबहुना आली आहे, की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझबरोबर आहे. होय, पित्याने ख्रिस्ताला एकटं कधी सोडलं नाही. तोही आपला बाप आहे. तो तुम्हाला एकटं सोडणार नाही. अब्राहम, इसाक, याकोबाला दिलेल्या वचनाद्वारे आपण त्याची संतान आहोत आणि ख्रिस्ताद्वारे वारीस आहोत. पण आपण ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहिलं पाहिजे. आपण नेहमी पित्याला आवडणारी कामं, त्याला संतोष देणारी कामं केली पाहिजे. मग कितीही संकट आली, कितीही अडचणी आला, जीव जरी गमावा लागला, तरी ख्रिस्तामध्ये तो तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. पहा, या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यातही तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील, तुम्ही धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त इथं त्या परिस्थितीविषयी, त्या गोष्टीविषयी, आधीच्या गोष्टीशी आणि नंतरच्या गोष्टीशी नमूद करतो.
ख्रिस्ताला धरून देणार होते प्रेषित, त्याला एकटं सोडणार होते, हे त्यांनी नमूद करून ठेवलं होतं. जे शास्त्रलेखात भविष्यवाणीमध्ये नमूद होतं, मेंढपाळाला वधण्यात येईल आणि मेंढरांची दानादान होईल. आणि ती परिस्थिती घटका आली होती. अशी परिस्थिती आमच्या जीवनात असेल आणि तुम्हाला वाटत असेल की पिता, पुत्र, पवित्र आत्मा माझ्या नावेमध्ये असावेत, मी एकटं पडू नये, तर लक्षात ठेवा, तो विश्वास आपल्या ठायी ठेवा, पित्याला संतोष देणारी कृती करणारे बना, म्हणजे तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. कारण की या जगामध्ये तुम्हाला शांती मिळणार नाही. ख्रिस्त म्हणतो अनेक क्लेश होतील, मनुष्याच्या घरचेच मनुष्याचे वैरी बनतील. याकरता विश्वासू राहा, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये ऐक राखणारे बना, विश्वास दृढ करा, धीर दृढ करा आणि जे आत्मिक गोष्टी आहेत त्या मिळवण्याकरता यत्न करा. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. होय, ख्रिस्ताने त्या सर्व मोहपाश, सर्व परीक्षा ज्या आपल्यावर येणार होत्या, त्या सर्व परीक्षा, ते सर्व मरण, या सर्व गोष्टी ख्रिस्ताने जिंकलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या परिस्थिती तुमच्यावर येतील, जी जी संकट तुमच्यावर येणार आहेत, तुम्हाला तुमची शांती भंग करण्याकरता, तुमची मनशांती भंग करण्याकरता, त्या सर्व गोष्टीवर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. जेव्हा तुम्ही संकटात सापडाल, जेव्हा तुम्ही अडचणीत असताल, तेव्हा लक्षात ठेवा, ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताठायी राहाल, तेव्हा सर्व संकटात, सर्व अडचणीत ती आपल्या ठायी ती शांती मिळेल. ख्रिस्त आपल्या ठायी ती घालेल. अस्वस्थ अशी परिस्थिती असताना, सर्व संकट असताना, तुमच्यासाठी वाईट योजलेलं असताना सुद्धा ख्रिस्ताठायीची शांती तो तुमच्या ठायी घालेल. प्रेज द लॉर्ड. त्याचे हाल करून त्याला मारलं, त्याला छापकाचे फटके दिले, त्याची कातडी सोडली होती, रक्ताचा एक थेंब त्याच्या शरीरात राहिला नाही, त्याने आपल्यासाठी वाहिला तो, तरी देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि होय, ख्रिस्त सांगतो की जगात तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. होय, तो विजयशाली राणा आहे. जे ज्या गोष्टी तुमच्या जीवनात येत आहेत, अडखळण करण्याकरता, त्रास येत आहेत, निंदा होत आहे, तुमच्यासाठी वाईट योजलं जात आहे, पण या सर्व गोष्टीला, त्या दुष्टाला ख्रिस्ताने वधस्तंभावर हरवलेला आहे आणि जिंकलेला आहे. आणि ते कोणासाठी जिंकलेलं आहे? जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, कुठल्याही परीक्षेमध्ये, कुठल्याही अडचणीमध्ये अविश्वासू बनू नका. पहा, सर्व परीक्षा प्रसंग तुमच्या जीवनात येत असताना, निंदा येत असताना, तुमच्यासाठी वाईट पेरलं जात असताना, सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्ताच्या विश्वासात राहा. ख्रिस्त म्हणतो, धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी आधीच त्याचा समून नाश ख्रिस्ताने केलेला आहे. त्या दुष्टाचं केसळ मात्र त्या वधस्तंभावर ठेचलेलं आहे. याकरता तुमच्या जीवनात जेव्हा परीक्षा येतात, निंदा येतात, त्रास होतो, तेव्हा लक्षात ठेवा की त्या सर्व गोष्टींना ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे ते सर्व दोष, त्या सर्व गोष्टी मिटवलेल्या आहेत. तो सर्व खंड भरलेला आहे. जेव्हा तुमच्यासाठी कोणी वाईट पेरत असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्यासाठी वाईटाची योजना पेरत असं वाटत असेल, जेव्हा तुम्हाला अडखळणं होत असतात, जेव्हा तुमच्या जीवनात अनेक लोकांद्वारे अडखळण होत असतं, तर त्यांना दोष उलटून देणारे बनू नका. तर ख्रिस्ताठायी जा, तो तुम्हाला खरी शांती देईल. त्या सर्व गोष्टीवर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. आणि हेच तर वचन ख्रिस्त इथं स्पष्ट सांगत आहे. तो स्वर्गारोहण, पहा, पुढच्या गोष्टीविषयी तिथं भाकीत करत आहे. काय सांगत आहे ख्रिस्त? योहान 16:33 वचन, या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यातही तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील,
तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. होय, जगामध्ये जे काय परीक्षा प्रसंग तुमच्यावर येणार आहेत, अशा सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही मेंढपा ख्रिस्त याची वाणीच्या द्वारे चाललेले असता, ख्रिस्त चित्तवृत्तीमध्ये राहता, फक्त ख्रिस्ताचा विश्वासाचा उत्पादक, जो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक याकडे पाहत राहता, पहा तुम्ही त्या सर्व विजयशाली मुकुटाकडे चाललेले असे आहात. ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. ती काही नव्याने परीक्षा आपल्या जीवनात येत नाही. उपदेशाच्या पुस्तकात लिहिलंय, नव्याने कोणाच्या जीवनात परीक्षा येत नाही, त्या झालेल्या असतात, जुन्या गोष्टी आहेत, फक्त आपल्या जीवनात येतात म्हणून आपल्याला नव्याने असे वाटतं. ख्रिस्त ती नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्त काही जो आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. जी काही निंदा होत आहे, जो काही त्रास होत आहे, ते सर्व ख्रिस्ताने आपल्यासाठी भोगलेलं आहे. आपण फक्त त्यामध्ये, त्याच्या शांतीमध्ये, धीराने, विश्वासात दृढ राहायचं आहे. आपण मेलो ख्रिस्ताच्या नामासाठी तरी आपल्याला तो जीवनी मुकुट देईल, हा विश्वास असला पाहिजे. ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टींना, जगातल्या गोष्टींना जिंकलेलं आहे. होय, आपण समर्थ बनावं म्हणून, आपण त्या वाटेने चालावं म्हणून, त्याकरता आपण ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असलं पाहिजे. डोळ्याला दिसतं त्या परिस्थितीकडे पाहणारे नाही. अनेक संकट आहेत, अनेक विपरीत परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर असेल, पण अशा सर्व परिस्थितीत देवावरचा, ख्रिस्तावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. अनेक वेळा प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये एक वचन विदित केलं पहा. कुठलं? अब्राहमाने, जे अब्राहमाला वचन देवाने दिलं होतं की आकाशातील तारे तेवढी तुझी संतती होईल, पहा त्याने आपल्या बायकोचा, साराची, निर्जीव झाले कुसेकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या म्हातारा झालेल्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, तर वचनानुसार विश्वास धरला. त्यांनी विश्वास डळमळीत होऊ दिला नाही. कशामुळे? वचनामुळे. त्यांनी वचनानुसार विश्वास धरला आणि त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. आणि होय, 99 वर्षी पहा त्याला पुत्र इसाक झाला. आपल्याला सर्व अशक्य अशा गोष्टी दिसतात, आपण अविश्वासात जातो, विश्वास डळमळीत होतो, पण देवाचं वचन जे सांगतं त्यानुसार विश्वास धरणारे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे बना. याकरता ख्रिस्त, पवित्र आत्मा यासाठी मैत्रीचे संबंध, त्यासाठी संभाषण करणारे बना, त्याच्या वाणीने चाललेले बना. या सर्व गोष्टींवर विजय मी मिळवलेला आहे, ख्रिस्त म्हणतो. तुम्हाला क्लेश होणार या जगात, निंदेतून जावं लागणार, त्रासातून जावं लागणार, पण सर्व परिस्थितीत सामर्थ्य देणारा, विजय देणारा तो ख्रिस्त आहे. त्याने आपल्यासाठी ती वाट, तो रस्ता मोकळा केलेला आहे. तो म्हणतो, मी जगाला जिंकले आहे. धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. होय, आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. देवाचं वचन सांगतं, तुम्ही माझी वाईटाची योजले, पण देवाची योजना भल्याची होती. होय, देवाच्या योजना आपल्यासाठी भल्याच्या आहेत. तुम्ही त्रासात आहात का? कोणी वाईट पेरत आहे का? त्या गोष्टीकडे पाहणारे बनू नका. निंदेबद्दल निंदा, खाचेबद्दल खाच, या गोष्टी करणारे बनू नका. ते ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहा. त्याने त्या गोष्टी जिंकलेल्या आहेत. तो आपल्याला विजय देईल, आपल्याला मार्ग दाखवेल आणि आपल्या सर्व परीक्षेतून, सर्व परीक्षेमधून तो बाहेर काढेल, हा विश्वास ठेवा. कारण कितीही वाईटाची योजना कोणी तुमच्यासाठी पेरत असेल, तर दुष्ट पेरत असेल, तर त्या गोष्टीकडे पाहू नका, भयभीत होऊ नका. जे देहिक गोष्टी दिसतात, डोळ्याने दिसतात, कानाने ऐकू येतात, तुमचं मन तुम्हाला घाबरवतं, त्या गोष्टीकडे पाहणारे बनू नका. जे देवाच्या वचनाद्वारे विश्वास आहे, पवित्र आत्म्याद्वारे जे सामर्थ्य आहे, त्यात वाढा, त्यात विश्वासू राहा. पेत्राने त्या वादळाकडे पाहिलं, तो बुडू लागला. आपला विश्वास सामर्थ्याचा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. आपल्या ठाई तो सामर्थ्याचा विश्वास तयार करा. स्थिर राहा, धीर तयार करा. तो धीर मागा ख्रिस्ताकडे, ती शांती मागा, तो सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा. तो सर्व परिस्थिती बदलू शकतो. मी मेलो
तरी तुम्हाला जीवन ख्रिस्ताच्या नामामध्ये ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हाला जीवनी मुकुट देईल. देवाने दिलेलं वचन ख्रिस्तामध्ये ते विसरू नका. पहा, तुम्ही माझी वाईट करण्याची योजले, पण देवाची योजना भल्याची होती. होय, देवाच्या सर्व योजना आपल्यासाठी भल्याच्या आहेत. जे देवाच्या वचनात राहतात, त्याच्या विश्वासात राहतात, त्याच्या प्रार्थनेत राहतात, त्याच्या आराधनेमध्ये राहतात, जे स्वतःला बदलू पाहतात, जे आस्था धरतात, जे पश्चाताप करत राहत आहेत, जे देवाच्या राज्याकरता भुकेले ताणले आहेत, अशा सर्वांकरता देवाच्या योजना भल्याच्या आहेत. आज संकट आहे, पण उद्या आनंद ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र याचा 26वा अध्यायामध्ये वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 26वा अध्याय, नीतिसूत्र याचा 26 आणि 27 वचन काय म्हणतं पहा. जो खाच खणतो तो तीत पडेल. जो खाच खणतो तो तीत पडेल. जो धोंडा लटितो त्याचवर तो उलट येईल. प्रेज द लॉर्ड. अशा काही योजना, अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात होत असतील किंवा घडत असतील, कोणी तुमचं वाईट योजत असेल, त्या दुष्टाने अनेक संकट निर्माण करून ठेवले असतील, पण जो तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतो, ज्याने तांबडा समुद्र दुभागला आणि इस्रायल लोकांना त्यातून बाहेर काढलं, जो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, ख्रिस्त आहे, ज्याने विजय मिळवला, त्यावर विश्वास ठेवणारे बना. जो खाच खणतो तो तीत पडेल. आणि अशा काही खाचा तुमच्यासाठी बनवल्या जात असतील तर त्याकडे पाहू नका. परमेश्वर तुम्हाला त्यात पडू देणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा. जो धोंडा लोटितो त्याचवर तो उलट येईल. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पहा, तुमचा कोणी छळ करत असेल त्याची प्रार्थना करणारे बना. कोण तुमची निंदा करत असेल तर त्याला आशीर्वाद द्या. ही चित्तवृत्ती आहे. त्याकडे पाहणारे बनू नका आणि विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कितीही तुमच्यासाठी वाईटाची योजना असेल, पण देवाकडे तुमच्यासाठी भल्याच्या योजना आहेत. पहा, याच नीतिसूत्र 11वा अध्याय 18 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय 18 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय 18 वचन. दुर्जन वेतन मिळवितो ते बेभरवशाचे असते, परंतु जो नीतीने बीजारोपण करीतो त्याचे वेतन खात्रीचे असते. प्रेज द लॉर्ड. दुर्जन जे वेतन मिळवतो ते बेभरवशाचं आहे असं देवाचं वचन सांगतं. पण जो नीतीचं बीजारोपण करतो त्याचे उत्पन्न खात्रीचे असते. जो ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने, त्याच्या धार्मिकतेने, त्याच्या वचनाने जगतो, गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे, शांतीने राहणे, आशीर्वाद पेरणारे, इतरांकरता प्रार्थना करणारे, जे खाच करते अशा सर्व गोष्टीकडे न पाहणारे, नीतीने बीजारोपण करणारे खात्रीने उत्पन्न घेतील. होय, जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये पेरतील, आत्म्याकरता पेरतील, त्यांना खात्रीने उत्पन्न मिळेल. हे नीतिसूत्र 11वा अध्याय 18 वचनामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितले पुन्हा वाचतो. दुर्जन वेतन मिळवितो ते बेभरवशाचे असते, परंतु जो नीतीचे बीजारोपण करीतो त्याचे वेतन खात्रीचे असते. होय, ख्रिस्त जो नीतिमान ठरवला गेला, त्याच्या नीतिमानामुळे आपण नीतिमान ठरवले जाणार आहोत. त्याकरता प्रभूच्या आत्म्याकरता पवित्र आत्म्याकरता पेरणारे असे बना. त्याच्या धार्मिकतेमध्ये वर्तन करणारे बना. निंदेबद्दल निंदा, खाचकंता त्याच्यावर दोष देणारे, चिडणारे, जळफळणारे असे नका बनू. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने बदला आपलं जीवन. कारण की जरी किती वाईटाची योजना तुमच्याविषयी झाली तरी देवाच्या मनामध्ये तुमच्यासाठी भल्याच्या योजना आहेत. आणि जे नीतीने असे बीजारोपण चालू ठेवतात, निंदेबद्दल निंदा करत नाही, आशीर्वाद देतात, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहतात, देवाच्या भयामध्ये राहतात, क्षमा करतात, शांतीत राहतात, प्रीतीत राहतात, जी काही परिस्थिती चालली त्यामध्ये धीर मागतात, त्या सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्ताचा विश्वास मागतात आणि स्थिर राहतात, असे जे नीतीने पेरणारे आहेत
ते खात्रीने उत्पन्न मिळवतील. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना भल्याची आहे हे देवाचं वचन तुम्हाला खात्री देत आहे की तुम्ही नीतीने पेरणारे बना. जरी तुम्ही माझ्यासाठी वाईट योजना केल्या तरी देवाची योजना भल्याची होती, हे देवाचं वचन शिकवतं. होय, देवाची योजना, त्याचा मार्ग ख्रिस्त हा भल्याचा आहे. तो राखणारे बना. सूड उगवणारे, वादिवाद करणारे, शब्दाला शब्द देणारे असे बनू नका. या गोष्टींकडे पाहू नका. एखाद्याने खाच कणली म्हणून त्यासाठी खाच करणारे बनू नका. तर परमेश्वर तुम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढायला समर्थ आहे. जो प्रभू समर्थ आहे ख्रिस्त, त्याच्या विश्वासात स्थिर राहा. ते खात्रीने उत्पन्न मिळवतील. पहा, इर्मया याचा 29वा अध्याय 11 ते 13 वचन काय म्हणतात. इर्मया याचा 29वा अध्याय 11 ते 13 वचन काय म्हणतात पहा. इर्मया याचा 29वा अध्याय 11 ते 13 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. जे पहा, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा दावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. प्रेज द लॉर्ड. देव बाजारचा भाजीपाला नाही हो, तो अशाने पावायचा नाही हो. पहा, ते जुनं गाणं आहे. पहा, इथं इर्मया 29वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वचन काय सांगतं. इर्मया संदेशाद्वारे परमेश्वराने काय वचन दिलं होतं की पहा, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. देवाकडे त्याच्या मनामध्ये तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या ज्या योजना आहेत ते मागणारे बना आणि त्याच्या विश्वासात राहा. समोरची वाईट परिस्थिती आहे, खाचा खणल्या जात आहेत, तुमच्यासाठी विपरीत योजना असतील, त्याकडे पाहणारे बनू नका. कितीही कोणी वाईट योजलं तरी ख्रिस्तामध्ये जीवनी मुकुट, जे ख्रिस्ताच्या नामामध्ये विश्वासू राहतात, धाव पूर्ण करतात ख्रिस्तामध्ये, त्यांना तो मिळेल. देवाच्या मनामध्ये तुम्हाविषयी ज्या योजना आहेत त्या अनिष्टाच्या नाहीत, तर भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. ते कशा समजतील? जेव्हा तुम्ही नवी उत्पत्ती बनाल, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालाल, त्याला नेहमी शोधताल, मुखात आणा लागेल तुम्हाला त्याच्या राज्याच्या धार्मिकतेच्या. जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने त्याच्यावर प्रीती करायला शिकाल, त्याला नेहमी शोधत राहाल, प्रार्थना कराल, वचनात रममाण राहाल, परमेश्वर तुमच्या जीवनी त्या योजना पूर्णत्वास नेईल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. पहा, आता योजना तुमची जीवनी याव्यात म्हणून, देवाची भावी सुस्थितीची योजना तुम्हाला समजावी म्हणून, तुमच्या हिताच्या योजना तुम्हाला समजाव्या म्हणून, तुम्हाला देवामध्ये ख्रिस्तामध्ये का निवडलंय हे पाचारण प्रगटीकरण तुमच्या जीवनामध्ये समजावं, पाचारण निवडणूक तुमच्या जीवनात समजावी, याकरता नेहमी ख्रिस्तामध्ये पित्यावर विश्वास ठेवणारे, त्याची प्रार्थना करणारे बना आणि त्याच्या योजना आपल्या जीवनात काय ते समजून घ्या. आपल्याच बुद्धी कल्पनाने, आपल्याच योजनेने आपलं जीवन जगू नका. पहा, तुमच्या समोर ज्या वाईट गोष्टी दिसत आहेत, खाचा खणलेला दिसत तुमच्यासाठी, तर त्या खाचे तुम्ही पडणार नाही. जेव्हा तुम्ही नेहमी देवाच्या योजना शोधणारे असाल, त्याची प्रार्थना करणारे असाल, पवित्र आत्मा जसं सांगतोय, जसं मार्गदर्शन करतोय त्यात चालणारे असाल, तर तुम्हाला सत्यात राखेल आणि ज्या मार्गाने जायचे त्या मार्गात तो तुम्हाला राखेल, होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 13 वचन. होय, तुम्हाला त्या जाणून घ्यायच्या असतील तर ते वाईट गोष्टींकडे, जे खाच खणतात त्याकडे पाहू नका. पहा, तुम्ही माझे वाईट करण्याचे योजिले,
पण देवाची योजना भल्याची होती. देवाची योजना माझ्यासाठी कशासाठी आहे? भल्याची आहे. असं नेहमी म्हणा, शोधा. मुखातून जे बोलाल ते विदित होईल. मुखातून निराशे, वाईट शब्द, द्वेष काढून टाका. जीवनी पहा, तुमच्या जीवी मृत्यूचे आणि जीवनाची फळं देणारे असं ती जिबेठाई आहेत. तुम्ही जर निराशादायक बोलताय, द्वेषाबद्दल द्वेष करताय, तर तीच फळं मिळतील. आपण जर सार्वकालिक जीवनाकरता बोलणारे आहोत, पेरणारे आहोत, तर ती फळं आपल्याला मिळतील. इर्मया 29:11 काय सांगतो? परमेश्वर म्हणतो, तुम्हाशी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. होय, ते आशा देणाऱ्या ज्या योजना आहेत, त्या संकल्प आहेत परमेश्वराकडे, ते शोधा आपल्या जीवनामध्ये. हे परमेश्वरा, ख्रिस्तामध्ये तुम्हाला का निवडलेलं आहे? तुझी इच्छा माझ्या जीवनी काय आहे? आज माझ्या जीवनात हे सर्व गोष्टी आहेत, सर्व संकट आहेत, पण मी त्याच्याकडे पाहत नाही. खाचा खणल्या जात आहेत, मी त्याकडे पाहत नाही. मला तू पवित्र आत्म्याद्वारे मार्ग दाखव, तुम्हाला चालव. हे जेव्हा आपण मागू, तेव्हा ते आपल्याला आपल्या जीवनात मिळेल. तेव्हा तुम्ही माझा दावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. होय, परमेश्वर तेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल, जेव्हा पूर्ण जीवे भावे त्याला शोधताल. त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काय योजना आहेत, भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या, त्या शोधणारे बना. आज माझ्या जीवनात परमेश्वराची योजना काय? आज मी ख्रिस्तामध्ये कसं वर्तन करू? आज मी जे काम करत आहे त्यात देवाचं ख्रिस्तामध्ये गौरव काय आहे? असं सर्व गोष्टी विचारपूस करणारे, त्यासाठी बोलणारे आणि नेहमी त्याच्या शोधात असलेले असे राहा. ते योजना परमेश्वर तुमच्या जीवनी राबवेल. ते संकल्प दृढीस नेईल. पहा, दृढ करेल तो. पहा, तुम्ही माझी वाईट करण्याची योजले, पण देवाची योजना भल्याची होती. होय, परमेश्वराच्या योजना तुमच्यासाठी कशा आहेत? भल्याच्या आहेत. स्तोत्र 37 मध्ये पण असाच बोध केलाय. पहा, स्तोत्र 37वा अध्याय, स्तोत्र संहिता 37वा अध्याय, याच्यामध्ये 37:1-7 वचन. स्तोत्र 37 यातली 1-7 वचन काय म्हणतात? पहा, दुष्कर्म्यावर जळफळू नको. दाविदाचं स्तोत्र आहे हे. स्तोत्र संहिता 37. दुष्कर्म्यावर जळफळू नको, अधर्म करणाऱ्याचा हेवा करू नको. पहा, जे दुष्कर्म करणारे आहेत, हेवा करणारे आहेत, या गोष्टींकडे पाहून आपलं जीवन जगू नका. जो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, त्याकडे पाहणारे ना आपलं जीवन त्याच्या चित्रवृत्तीमध्ये राखणारे असे बना. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. पहा, देवाच्या मनामध्ये आपल्यासाठी हिताच्या, भल्याच्या योजना आहेत. जरी अनेक परीक्षा प्रसंग असाल, अनेक निंदा, त्रास, तुमच्यासाठी वाईट खाचा खोदल्या जात असतील, तरी त्याकडे पाहणारे बनू नका. परमेश्वराच्या मनात ज्या योजना आहेत, ज्या हिताच्या आहेत, त्या शोधणारे, परमेश्वराला हक्का मारणारे बना. तुम्ही जे वाईट करण्याचे योजले, पण परमेश्वराची योजना माझ्या हिताची होती. होय, त्याकडे पाहणारे बना. ख्रिस्त वधस्तंभावर जेव्हा त्याने आपलं जीवन, आपला जीव अर्पिला, त्याला माहित होतं की माझा परमेश्वर मला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल. आणि त्यांनी मरणाला जिंकलेला आहे, मरणावर विजय मिळवलेला आहे. तर आपण या गोष्टींकडे पाहणारे नाही. जो विश्वासाचा उत्पादक आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये बोलवत आहे, जो मेंढपाळाच्या मार्गाने गेला, त्याच मार्गाने शांतीने, प्रीतीने, क्षमा करणारे, अशा सर्व योजनाकडे न पाहणारे, तर देवाच्या योजनेकडे पाहणारे, अशा सर्व वाईट गोष्टींचा द्वेष न करणारे, तर ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहणारे आपण असलो पाहिजे. स्तोत्र संहिता 37 पहिलं वचन सांगते की दुष्कर्म्यावर जळफळू नको, अधर्म करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरा भाव ठेव व सदाचार्याने वाग, देशात वस्ती करून राहा,
सत्याचे अवलंबन कर. होय, अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण अवलंब त्याचं करावं ज्याने मार्ग, सत्य, जीवन आपल्यासाठी विदित केलं. जो मार्ग आहे, जो सत्य आहे, जो जीवन आहे, जो मेंढराकरता दरवाजा आहे, जो जीवनाची भाकर आहे, जो उत्तम मेंढपाळ आहे, जो उत्तम मित्र आहे, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. आणि हाच तो लढा आहे, दैहिक आणि आत्मिक. देहाने वधस्तंभाला खिळलेले म्हणजे पापाला मेलेले आणि देवाला त्याच्या राज्याकरता ख्रिस्तामध्ये जिवंत केले असे स्वतःला माना आणि त्या चित्तवृत्तीने आपलं जीवन व्यतीत करा. पहा, अनेक योजना तुमच्यासाठी वाईटासाठी योजल्या जात असतील, अनेक अडखळणं तुमच्या जीवनात असतील, तुमच्या जवळचे, तुमचे बरोबरचे, तुमचे स्नेही असतील, पण त्याला दोष देणारे बनू नका. अडखळणाविषयी अडखळण करणारे बनू नका. त्या ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्याच्या वचनामध्ये चाललेले बना. प्रेज द लॉर्ड. 5 शहाण्या 5 मूर्ख, नेहमी प्रभूमध्ये हे वचन ख्रिस्तामध्ये विदित केलं जातं. पुन्हा या सांगतो की पहा, 5 शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या, लग्नासाठी चालल्या होत्या. शहाण्यांकडे साठवणुकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते, त्या जागृत होत्या. वाणी झाली, मूर्खांकडे तेल नव्हतं. वाणी झाले, शहाण्याने सुद्धा दिवे सावरू लागले, पण मूर्खांकडे तेल नव्हतं. त्यांनी ते शहाण्यांकडे मागितलं. अडखळणं असतात. प्रेषित त्यांच्या कृत्यामध्ये सांगितलेलं आहे की पहा, आपल्याला अनेक संकटातून देवाच्या राज्यात जावं लागतं. ख्रिस्त म्हणतो अडखळणं होणार, पण अडखळण करणाऱ्यांचा धिक्कार असतो. तुमच्यासाठी वाईट योजना असतील, तुमची निंदा करणारे असतील, पण निंदेबद्दल निंदा करणारे बनू नका. द्वेषाबद्दल द्वेष करणारे बनू नका. दुष्कर्मावर जळफळू नका. तर जो तुम्हाला विजय मिळवून देणारा ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा ज्या ख्रिस्ताच्या मार्गात राखणार आहे, त्याकडे त्याच्या वाणीने चाललेले बना. आत्मिक आणि दैहिक लढा आहे हा. आत्मिक आणि दैहिक लढा आहे. पौल म्हणतो पहा, रोमकरास पत्र 7व्या अध्यायामध्ये विदित केलेला आहे, मी जो साधू कर्म करणारा त्या माझ्या ठाई असा निराळाच नियम दिसतो. पहा, मी जे द्वेष मला वाटतं तेच पुढे येतं. देहाने मी पापांच्या नियमाचे दास्य करीतो, मनाने देवाच्या नियमाचे दास्य करीतो. आहा, मी किती कष्टी मनुष्य, मला मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? आणि जर आपल्याला हा लढा लढायचा आहे, देवाचं वचन आपल्या ठाई राखायचं आहे, शांती, प्रीती, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखायची आहे, तर देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्ताच्या वचनामध्ये राहायला शिका. होय, त्या देहाला बुकलून दास करून ठेवा. करिंथकराचे पहिले पत्रामध्ये 4वा अध्याय पौल सांगतो पहा, मी देहाला बुकलून दास करून ठेवतो यासाठी की मी घोषणा केल्यावर मी अपात्र ठरू नये देवाच्या राज्यामध्ये. म्हणून आपण देहाने नाही तर देवाच्या वचनाने, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये असलं पाहिजे. कितीही योजना तुमच्या जीवनात वाईटाची होत असेल, त्या योजनेतून तुम्ही चाललेले असाल, तरी परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. आणि हे स्तोत्रसंहिता 37 मध्ये सांगितलेलं आहे पहा. स्तोत्रसंहिता 37 काय सांगतं? दुष्कर्मावर जळपळू नको, अधर्म करण्याचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरा भाव ठेव व सदाचाराने वाघ, देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. होय, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर तुमचा मनोरथ पूर्ण करेल. देवाच्या ठाई, त्याच्या मनामध्ये आपल्या ठाई हिताच्या काही योजना आहेत. ख्रिस्तामध्ये आपल्याला का निवडलेलं आहे, त्या योजना, ते पाचारण, ते निवडणूक ओळखून पवित्र आत्म्यामध्ये, वचनामध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे बना. डोळ्याने, कानाने ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे बनू नका. जो पवित्र आत्मा, त्याचं वचन, त्याची चित्तवृत्ती ख्रिस्ताची, त्यामध्ये राहणारे, बदलणारे बना. आणि जर आपण असं सर्व गोष्टी, सर्व भाव, आपली सर्व कृती परमेश्वराला सोपून राहतो, तर देवाचं वचन सांगते की म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे. मग अडखळून कोणाचं राहिलं तुम्हाला? कोणाचं नाही. ज्याने तांबडा समुद्र दुभागला, जिथं मार्ग नव्हते, त्या समुद्रात परमेश्वराची पावलं होते. प्रेज द लॉर्ड. यशाया 46:4 काय सांगतं? तुझ्या वृद्धाप काळापर्यंत मी खांद्यावर वागून तुझा बचाव करेन, तुझे केस पिकेपर्यंत मी तुला सांभाळेन.
हा विश्वास आपल्या ठाई राखा. आपण जरी ख्रिस्ताच्या नावामुळे मेलो तरी जीवनी मुकुट तो आपणास देईल. ज्यांनी मरणावर विजय मिळवला, ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसलाय, तर आपल्याला कशाची भीती आहे? याकरता कुणी माझं वाईटाचं योजलं तरी देवाची योजना माझ्या हिताची आहे हे लक्षात ठेवा. पहा, आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. आपला सर्व जीवितक्रम, आपले विचार, आपलं आचरण परमेश्वरावर सोपवलेले, त्याच्या मार्गदर्शनात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आपण असलो पाहिजे. आपलं जीवन आज असं आहे का? स्वतःच्या विश्वासाची प्रतीती पहा आणि विचार आपल्याला की आपण आज त्या ख्रिस्ताच्या आत्मिक आरशासारखे आहोत काय? का आपल्या आरशातून ख्रिस्ताच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणारे आणि त्याच्याशी रूपांतरित होणारे आपण आज आहोत काय? का आपण त्या जगिक डोळ्यांनी जगातल्या गोष्टी, दुष्कर्म, त्याच गोष्टींनी भयभीत होणारे, कोणी खाच कोणली, कोणी योजना आली, कोणी निंदा केली तसेच वागणारे असे आपण आहोत का? ख्रिस्ताच्या चित्रतेने बदललेले आपण आज आहोत. तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करेल. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करून राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळफळू नको. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व योजना जर तुमच्या बाबतीत काही दुष्कर्म करत आहे, काचा खणल्या जात आहेत, वाईटाच्या योजना आहेत, तर द्वेषाबद्दल द्वेष, जळफळण करणारे असे बनू नका. ख्रिस्त जो मेंढपाळ त्यासारखे बना. होय, तुमच्या तो सर्व योजना सिद्धीस नेल. तुम्ही माझे वाईट करण्याची योजले, पण देवाची योजना माझ्या भल्याची होती. होय, जो देव तुमच्या योजना पूर्ण करू शकतो, त्याच्या मनामध्ये ज्या तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या योजना आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवा. जसा ख्रिस्ताने त्याच्या आज्ञापालनात राहिला, त्याच्या विश्वासात राहिला, तोच विश्वास त्याच्या सामर्थ्याच्या आपल्या ठाई मागा. आपल्या बुद्धी कल्पनाचा नाही, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा. पहा, उत्पत्ती याचा 50वा अध्याय. उत्पत्ती याचा 50 अध्याय, त्याचं 20 वचन काय म्हणतं पहा. उत्पत्ती 50 अध्याय 20 वचन काय म्हणतं पहा. तुम्ही माझी वाईट योजिले, पण देवाची योजना बऱ्यासाठी होती, की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. प्रेज द लॉर्ड. पहा, योसेफ, याकोब, त्याची पोरं, जेव्हा त्याचे भाऊ त्याला विकतात, दरीत टाकतात, अनेक संकटातून जातो, त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप टाकला जातो, पण त्या सर्व गोष्टीपासून तो पळतो. त्या सर्व परिस्थितीत त्या राहतो, विश्वासू राहतो. तो सर्व परिस्थितीतून, सर्व संकटातून, सर्व बंदिशाळेतून, सर्व परिस्थितीतून गेल्यानंतर परमेश्वर फारोद्वारे त्याला मिस्रीच, त्या देशाचा प्रमुख बनवतो. त्यासाठी इतक्या वाईट योजना आखल्या गेल्या, त्या सर्व परिस्थितीतून परमेश्वरावर विश्वास ठेवून तो राहिला आणि शेवटी परमेश्वराने त्याला मिस्री लोकांचं, त्या देशाचं प्रमुख बनवलं. आणि जेव्हा दुष्काळाची परिस्थिती आली, तेव्हा याकोब आणि त्याची पोरं त्याच्या आश्रयास आले आणि देवाने त्या योसेफाद्वारे मिस्री लोक, जे त्या काळात भुकेले तहानलेले होते, अशा सर्वांचा नियोजन, व्यवस्था परमेश्वराने केले. योसेफ इथे काय म्हणतो पहा, तुम्ही माझे वाईट योजले, पण देवाची योजना बऱ्यासाठी होती, की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, तुम्ही आज पाहतच आहात. होय, आज तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील, अशा काही यातना होत असतील, तुम्ही काही गोष्टी वाईट केलेल्या नसताना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये निंदा येत असेल, तुमच्यासाठी खाच कोंडली जात असेल, तुम्ही सरळ मार्गाने चाललेले असताना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या रस्त्यामध्ये अडखळ निर्माण केलं जात असेल, तर लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जी हिताची आहे ती योजना राबवेल. त्याच्यावर विश्वासू राहा. अशा सर्व वाईट परिस्थितीमध्ये
तुमच्या जीवनातून परमेश्वर अशा काही गोष्टी इतरांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल आणि तुम्हाला एक उत्तम स्थानी नेऊन ठेवेल. प्रेज द लॉर्ड. योसेफ इथं स्पष्ट सांगतो पहा, तुम्ही माझे वाईट करण्याची योजले, पण देवाची योजना बऱ्यासाठी होते. होय, आज अशी काही परिस्थितीतून तुम्ही चाललेला असाल, निंदेतून चाललेला असाल, त्रासातून चाललेला असाल, तर निंदेबद्दल निंदा करणारे बनू नका. छळाबद्दल छळ नाही, शापाबद्दल शाप नाही, तर ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहा. आशीर्वाद देणारे, नीतीचं बीजारोपण करणारे बना. जसा आपला मेंढपाळ ज्या मार्गाने गेला, जसे आधीचे संदेष्टे गेले, त्याच चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. कारण की परमेश्वर ज्याच्या हातात मरण आणि जीवन आहे, जो आत्मा शरीर नरकात वधू शकतो, त्याच्या भयात राहा, त्याच्या धार्मिकतेमध्ये राहा, त्याच्यावर विश्वास ठेवून राहा. त्याच्या ठाई आपल्यासाठी भल्याच्या योजना आहेत. पहा, तुम्ही माझे वाईट करण्याची योजले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होते. होय, परमेश्वराकडं आपल्यासाठी बऱ्यासाठी योजना आहेत. आपल्या बुद्धी कल्पनाने नाही, त्याच्याकडे बऱ्यासाठी योजना आहेत. त्याकरता आपल्या जीवनात असे काही परीक्षा प्रसंग येत असताना त्या वधस्तंभाकडे पहा, म्हणजे आपला धीर सुटणार नाही. नीतीने राहा, धार्मिकतेने राहा, ख्रिस्ताच्या विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, वचनाने राहा, पवित्र आत्म्याद्वारे प्रेरणेने आपला जीवितक्रम जगणारे बना आणि देवाचं पाचारण निवडणूक आपल्या जीवनात ओळखून घ्या. प्रेज द लॉर्ड. वाचली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूमध्ये देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि आजची सहभागिता संपूया. या आपण शेवटची प्रार्थना करू, नेत्र बंद करू. तुम्ही जे जे पाहत आहात, तुमच्या जीवनात जी परिस्थिती आहे, ख्रिस्तासमोर आपली प्रार्थना विनंती सादर करा. आपल्या मागण्या शांतचित्तेने, पौल म्हणतो फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय, चिंता करून नाही, तर आपल्या मागण्या विनंत्या त्याकडे एक शांत अंतकराने पोहोचणारे बना. कारण की तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे त्याची शांती आहे. ते ख्रिस्तामध्ये तुमचे विचार राखेल, तो राखणार आहे. ख्रिस्त उजव्या साईडला बसला, रोमकरास पत्र 8 अध्याय, आपल्या विनंत्या त्याकडे पोहोचवण्याकरता. या आपण नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. नंतर प्रभूची प्रार्थना करू, देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सहभागिता संपू. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर जीवनाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळ करता, समय करता, सुंदरशी वेळ आमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. आज ऑनलाईन जेवढे भाऊ बहिणी पाहत आहेत, मंगलताई आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, अमित ब्रदर अजय जे आहेत, आमच्या शेजारचे, त्यांचे लहान लेकर आहेत, त्यांची सुना नातवंड आहेत, घरातील लोक आहेत, या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि होय, आज या बंधू भगिनी यांच्या जीवनामध्ये जे काही वाईट योजना असतील, जे काही परीक्षा त्या दुष्टाने नेमून ठेवलेल्या आहे, अशा सर्व वाईट प्रसंगातून, सर्व दुष्ट कल्पनातून, सर्व अंधकारातून जात असताना ख्रिस्त तुझ्या जीवनाचा प्रकाश त्यांच्या ठाई राहू दे. पवित्र आत्म्यामध्ये त्यांना तू मार्गदर्शन कर. वाचलेलं वचन प्रत्येकाने ज्यांनी ग्रहण केले, स्वीकारले, त्यांच्या जीवनामध्ये ते सर्व अडखळणं, सर्व बंधनं तुझ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू काढ त्या. आणि त्यांच्या मनामध्ये जे काही योजना आहेत, त्या सर्व ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर. तुझं पाचारण, तुझं निवडणूक त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ता तू प्रगट कर. त्यांना तू स्पर्श कर. एक वाणीद्वारे त्यांची संगती तू बोल आणि त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये इत्या तू स्थिर कर. होय, तुझ्या राज्याचे, धार्मिकतेचे भुकेले ताणलेले असे आत्मिक प्यास, भूक, ताण प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल. माझी प्रार्थना करत त्यांच्या प्रार्थनेत अडखळणं ख्रिस्तामध्ये घाल. जे आज पावसाच्या परिस्थितीमध्ये, पुराच्या परिस्थितीमध्ये, त्या सर्व गरीब लोकांचा ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. जे प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. होय,
आज जे बंधनात आहेत, मृगजळामध्ये आहेत, सैतानी बंधनात आहेत, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे या क्षणी मोकळे केले जात असो तू कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं मोकळीकता आहे. सर्व पास्टर सेवकांना पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये घाल, जे अंधकार आहे ते ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. होय, आज ज्यांना पायांचे विकार आहेत, छातीचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, ज्यांच्या छातीत दुखत आहे, अशा सर्वांना तू ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. तुझ्या रक्ताद्वारे, तुझ्या वचनाद्वारे ते सर्व बंधनं, सर्व आजार ख्रिस्तामध्ये काढून टाक आणि अशा सर्व परिस्थितीत ख्रिस्ताचा गौरव व्हावा असं तू कर. लहान लेकरांना तुझ्या ज्ञानात प्रीतीमध्ये भर. जगाच्या मृगजळापासून दूर ठेव.